मी अमोल जोशी. किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाविषयी. आश्चर्यकारकरित्या जाहीर झालेल्या उमेदवाऱ्या, त्यानंतर होणारी बंडखोरी, दिली जाणारी आव्हानं आणि प्रतिआव्हानं यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. अमरावतीमध्ये यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये नेमके काय किस्से घडले होते आणि तिथलं गुंतागुंतीचं राजकारण कसं होतं हे सगळं आपण समजून घेणार आहोत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात. अमरावती लोकसभा मतदारसंघातले किस्से आणि पडद्यामागचं राजकारण समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय बाखोडे. संजयजी, स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न असा आहे, सुरुवात करूया नवनीत राणांपासून, जो सध्या अमरावतीतला सर्वाधिक लक्षवेधी चेहरा आहे. 2019ला त्यांचा विजय विशेष लक्षवेधी ठरला होता. त्यावेळी त्यांना आयत्या वेळी वेगळं चिन्ह मिळालं होतं. काय नेमका हा किस्सा होता? बरोबर आहे अमोल. त्यावेळेस असं झालं होतं की साधारणतः नवनीत राणांना एक नवीन चिन्ह मिळालं होतं. हो. आणि हे नवीन चिन्ह मतदारसंघामध्ये एस्टॅब्लिश करणं हे खूप मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. नवनीत राणा यांनी त्यावेळेस अपक्ष निवडणूक लढवली होती युवा स्वाभिमान पक्षाकडून, आणि त्यांनी दूरदर्शन हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते चिन्ह अन्य कोणाला दिलं गेलं आणि नवनीत राणा यांना पाना नावाचं चिन्ह मिळालं होतं. आणि हे पाना चिन्ह येत्या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण मतदारसंघात 1500 ते 1600 गावांमध्ये एस्टॅब्लिश करणं हे खूप मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. पण त्यांनी हे चिन्ह 10 दिवसामध्ये संपूर्ण अमरावती मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सी आहे, तर या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी हे चिन्ह एस्टॅब्लिश केलं आणि त्या निवडून आल्या. 2014ला त्या घड्याळ चिन्हावर उभ्या होत्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली होती आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होता. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस 2014ची निवडणूक ही घड्याळ चिन्हावर लढली होती. आणि 2019ची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता आणि युवा स्वाभिमानच्या पक्षावर त्या उभ्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तेव्हा त्यांना चिन्ह जे मिळालं होतं हे चिन्ह पाना होतं. त्यामुळे हे चिन्ह एस्टॅब्लिश करणं, मतदारांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. पण त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाने हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवलं आणि त्या या निवडणुकीमध्ये 2019च्या विजयी झाल्या होत्या. अमोल. संजयजी, हा किस्सा तर तुम्ही सांगितलाच, मात्र अमरावती म्हटलं की एका घोषणेची सगळ्यांना आठवण होते आणि ती घोषणा होती खाओ बदाम लाओ सुदाम. तर काय रेफरन्स आहे याचा, काय घोषणा होती? बरोबर आहे अमोल. 1989 मध्ये ही निवडणूक झाली होती. सुदाम काका देशमुख या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. आता अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास बघितला ना, तर या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचंच वर्चस्व होतं. या ठिकाणी काँग्रेसचेच लोकसभेचे उमेदवार निवडून आलेले होते. म्हणजे अगदी 1951 मध्ये जरी आपण गेलो तरी पंजाबराव देशमुख, जे देशाचे पहिले कृषी मंत्री होते, ते या ठिकाणी विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत विमलताई देशमुख या विजयी झाल्या होत्या. नानासाहेब बोंडे हे काँग्रेसचेच होते, ते पण या ठिकाणी निवडून आलेले होते. नंतर उषाताई चौधरी काँग्रेसच्या 2 वेळा खासदार राहिल्या होत्या. प्रतिभाताई पाटील त्यानंतर 1991 मध्ये निवडून आल्या होत्या, पण त्या पण काँग्रेसच्या होत्या. म्हणजे एकूणच काय, तर या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि काँग्रेसचा बालेकिल्ला हा मतदारसंघ होता. पण 1989 मध्ये असं झालं की या ठिकाणी पहिल्यांदा उमेदवार निवडून आले, ते होते सुदाम काका देशमुख आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार होते. म्हणजे खऱ्या अर्थानं 1951 पासून ते 1989 पर्यंत काँग्रेसचा जो रथ रोखला हा सुदाम काकांनी या मतदारसंघामध्ये रोखला. आणि सुदाम काकाला इथल्या जनतेने भारी भक्कम 1.5 लाखांच्या फरकाने विजय केलं होतं. तो किस्सा असा होता की सुदाम काका अतिशय साधे, अतिशय गरीब घराण्यातले, साधी राहणी. सुदाम काकांची छोटंसं 2 खोल्यांचं घर, ते अचलपूर मतदारसंघाचे आमदार होते. आणि त्यावेळेस त्यांना 1989 मध्ये कम्युनिस्ट पक्षाने तिकीट दिलं आणि कम्युनिस्ट पक्षाने ठरवलं की बाबा या ठिकाणी लोकसभेची निवडणूक कम्युनिस्ट पक्ष हा लढेल. मग उमेदवार कोण? तो उमेदवार सुदाम काका देशमुख जे आमदार होते त्यांना या ठिकाणी उभं केलं गेलं. ते निवडणुकीत लढले आणि उषाताई चौधरी 2 वेळेस खासदार असलेल्या उषाताई चौधरी काँग्रेसच्या या त्यांच्या विरुद्ध उमेदवार म्हणून उभ्या होत्या. आता बघा, देशामध्ये त्यावेळेस सत्ता काँग्रेसची होती, राज्यात सत्ता काँग्रेसची होती आणि काँग्रेसच्या मनाने त्यांचा प्रचार हा त्यावेळेसही जोरातच प्रचार होता. म्हणजे पैसा असेल, खर्च करणे असेल, जाहीर सभा असतील, प्रचार यंत्रणा राबवणे असेल, तर हे सगळं जे प्रचार यंत्रणा होती ही काँग्रेसची सुदाम काकांपेक्षा खूपच जोरदार होती आणि तेव्हाही हाय प्रोफाईलच
प्रचार काँग्रेसकडनं केला जात होता आणि सुदाम काकासमोर खूप मोठं आव्हान होतं की त्या काँग्रेस उषाताई चौधरींना पराभूत करण्याचं. आणि सुदाम काका देशमुखांकडे पैसा नव्हता. लोकांनी एक एक रुपया गोळा केला सुदाम काकांसाठी. एक एक रुपया घरोघरी जाऊन एक एक रुपया गोळा करून सुदाम काकांनी निवडणूक लढवली. म्हणजे त्यांच्याकडे गाडीसुद्धा नव्हती. प्रचाराला फिरायचे तर काँग्रेसचे लोक कारमध्ये फिरायचे, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचे. पण सुदाम काकांकडे काही गाडी नव्हती, सुदाम काकांकडे काही कार नव्हती. त्यांनी कार्यकर्त्यांनीच त्यांना एक जुनी कार घेऊन दिली आणि त्या कारमधनं ते मग लोकसभेचा प्रचार करायला लागले. त्याच्यामध्ये पेट्रोल पंपवालेच टाकायचे. काही व्यापारी पण सुदाम काकांच्या मागे होते आणि ते पण त्यांचा प्रचार करायचे. तर त्यावेळेस काय होतं की कुठली सभा झाली, छोटीशी कॉर्नर मिटिंग झाली की ते व्यापारी बदाम वाटत होते. एक एक बदाम एकेका माणसाला द्यायचे आणि सांगायचे की खाओ बदाम लाओ सुदाम, खाओ बदाम लाओ सुदाम असा नारा त्यावेळेस प्रचंड घरोघरी पोहोचला. हाच नारा नाही तर सुदाम काकांचे कार्यकर्ते जे आहेत ते घरोघरी जाऊन म्हणायचे की बा तुमचाच गेरू आणि तुमचाच चुना, सुदाम काकांना निवडून आणा. असे नारे त्यावेळेस प्रचंड फेमस झाले, प्रसिद्ध झाले, लोकांच्या घरोघरी गेले. आणि त्यावेळेस सुदाम काकांनी काँग्रेसचा म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसचा रथ रोखला आणि 1.5 लाख मतांनी काँग्रेसचा त्यावेळेस पराभव केला होता. अमोल. संजयजी, आत्ताच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर नेमकं पक्षीय बलाबल कसं दिसतंय, कोणाची किती ताकद आहे, कोण वरचढ ठरतंय, याविषयी आपण काय सांगू शकाल? यावेळेसची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची निवडणूक यावेळेसची आहे. बरोबर जरी ही निवडणूक खूप सोपी दिसत असली तरी ही निवडणूक काही सत्तारूढ पक्षाला सोपी राहिलेली नाही आहे. कारण की या ठिकाणी आता सध्या तरी 3 नामांकन साधारणतः दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये नवनीत राणा ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांनी नामांकन दाखल केलेलं आहे. त्याच्यानंतर दिनेश बुब जे आहेत त्या बच्चू कडू प्रहार संघटनेचे त्यांनी नामांकन दाखल केलं आहे. आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत दर्यापूर मतदारसंघाचे बळवंत वानखडे यांनीही नामांकन दाखल केलेलं आहे. आणि त्यांची एक मोठी जाहीर सभा पण नेहरू मैदानमध्ये झाली. त्या सभेला पण प्रचंड गर्दी होती. आणि दिनेश बुब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे. मागच्या 30 ते 35 वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून दिनेश बुब यांची ओळख आहे. त्यांनी आता शिवसेना सोडून बच्चू कडू यांच्या प्रहारकडे ते गेलेले आहेत. आणि त्यामुळे आता नवनीत राणा असे, बच्चू कडूंचे दिनेश बुब आहेत, बळवंत वानखडे आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत जे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आहेत, डॉक्टर राजेंद्र गवई आहेत. असे आता सध्या तरी 5 ते 6 उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पण पक्षीय बलावर जर बघितलं तर या ठिकाणी सध्या कोणाचं पारडं जड आहे किंवा कोण उमेदवारीमध्ये बाजी मारेल हे आत्ताच तरी सांगता येणार नाही. कारण की तिन्ही उमेदवार हे तोडीचे उमेदवार आहेत. खरं आहे. संजयजी, शेवटचा प्रश्न. अनेक मुद्दे निवडणुकीच्या काळामध्ये समोर येत असतात, प्रचारात येत असतात. मात्र असा एखादा मुद्दा असतो की जो प्रत्यक्ष मतदानावर परिणाम करणारा ठरू शकतो. असा कुठला कळीचा मुद्दा अमरावतीमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? हो, निश्चितच या मतदारसंघामध्ये साधारणतः मुद्दे अनेक आहेत. डेव्हलपमेंटचे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, बाकीचे मुद्दे आहेत, सोशल मुद्दे आहेत. अंतर्गत विरोध हा एक मोठा मुद्दा आहे की वेगवेगळ्या पक्षातील लोकांना अंतर्गत विरोध जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये मुद्दे ठरू शकेल. म्हणजे काँग्रेसचे जर बळवंत वानखडे पाहिलं तर काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनाही अंतर्गत विरोध आहेच, छुपा विरोध आहेच. नवनीत राणांना भाजपमधून अंतर्गत विरोध आहे. दिनेश बुब एक नवीन कॅन्डिडेट या ठिकाणी सध्या चर्चेमध्ये आहे. अंतर्गत विरोध हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये ठरेल. आणि विशेष म्हणजे डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर बघितलं, विकासाच्या बाबतीत, तर विकासाचे मुद्दे या ठिकाणी प्रभावी ठरतील असं मला वाटतं. कारण की यावेळेस 2014ची जशी निवडणूक झाली तशी निवडणूक यावेळेस आता 2024ची आहे असं दिसतं आहे. आणि विकासाच्या मुद्द्यांचं राजकारण या ठिकाणी होत आहे. घरोघरी जी चर्चा आहे ही विकासांच्या मुद्द्यांची घरोघरी चर्चा आहे. बाकीचे अनेक मुद्दे आहेत, डेव्हलपमेंटचे मुद्दे तर आहेच. बाकीचे बेरोजगारीचा मुद्दा आहे. या ठिकाणी साधारणतः रोजगाराकरता इथला जो युवक आहे हा पुणे, मुंबई नाही तर दुसरीकडेच जातो. नागपूरला सुद्धा त्याला रोजगार अवेलेबल नाही आहे. इथले सगळे इंजिनियर तयार होतात पण पुणे, मुंबई जातात. या ठिकाणी असं कुठलेही उद्योग नाहीत की ज्या ठिकाणी अमरावतीतला इंजिनियर अमरावतीमध्ये काम करेल. खूप खूप धन्यवाद संजय पाखोडेजी, तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या किस्सांबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर प्रेक्षक हो, यंदाच्या लोकसभेला अमरावतीमध्ये काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी. Thank you.